मटनला असं व्यवस्थित फास्ट येईल तीच चव गेल्या 100 वर्षापासून हे घ्यायची अशी भाकर आणि ह्याच्यावर असं आपण जसं म्हणतो की लोणावळ्यामध्ये चिक्की फेमस आहे, मुंबईमध्ये वडापाव फेमस आहे, तसं आमचं सोलापूर स्वर्गाचं सुख. आणि काय खाताय पिझ्झा बर्गर खा, हे खायला या आपलं सोलापूर में. नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहे सोलापूर प्रसिद्ध नाही जगप्रसिद्ध मटन भाजनालय चकोलेकडे. आज आपण फायनली आलोय मित्रांनो. खूप जणांकडून ऐकलंय शीख खायचं असेल तर या मटन भाजनालय एकदा नक्की विजिट करावंच लागतंय. खरंच त्या प्रकारचं टेस्ट आहे का? आज आपण इकडे मटन शीख आणि चिकन शीख दोन्ही ट्राय करणार आहे. आजचा व्हिडिओ खूप भन्नाट असणार आहे मित्रांनो, माझ्यासोबत शेवटपर्यंत राहावं, खूप मजा येईल. चला आपण एक्सप्लोर करूया. कशाला आपण हे मटणाला असं करावं लागतं? हा बघू शकतो मित्रांनो तुम्ही, जेवढं मटनला असं व्यवस्थित फास्ट येईल तेवढं मसाला त्याला एकदम व्यवस्थित लागतं मित्रांनो. मल्हारी नर्सिंग चकोले तीच चव गेल्या 100 वर्षापासून चालत आलाय मित्रांनो. महत्वाची एक गोष्ट सांगायचं झालं तर मित्रांनो, ज्याच्यावर मटनला चिकनला मसाला लावतो ते फरशी बघा मित्रांनो, कसं एकदम घासून घासून एकदम असं खालीपर्यंत गेलंय, म्हणजे मातीचे सुगंध त्यामध्ये ऍड होईल असं. तर इकडे आपल्या मटनला सध्या मायग्रेट करायचं प्रोसेस स्टार्ट झालाय मित्रांनो. तर सर्वप्रथम इकडे आता आपण घेतलंय अद्रक लसूणचं पेस्ट, सगळ्या मटनला लावावं लागलंय. ह्याचा बघा तुम्ही सिक्रेट मसाला हे कसं करते, चटणी, पपईचं पेस्ट, काळा मसाला, ह्यांचा स्पेशल मसाला, हे आहे सिक्रेट मसाला. असे सगळे मसाले अगदी त्याला एकजीव करून आपण मटनला आणि चिकनला हे लावतात. तुम्ही बघा अगदी एकदम हलक्या हातानं मटनला एकदम त्याने असं मायग्रेट करताना लावत आहे, मगच ते मटन अगदी व्यवस्थित बर्न होतं आणि व्यवस्थित शिजतं. कमाल आहे मित्रांनो. हे यांचा मसाला एकदम सिक्रेट मसाला आहे आणि याचीच ती खरी चव आहे मित्रांनो. तुम्ही इथं बघू शकता आपली मटन कढई तयार झालेली आहे. मस्त असं त्याला तर्री सुटलेलं आहे. तुम्ही आपलं बघू शकता इकडं आपले मटन आणि चिकनच्या दोन्ही काड्या लागलेल्या आहेत. साधारणतः किलो मटनला आपले 4 ते 5 काड्या चढतील. तर साधारणतः किती वेळ आपल्याला 20 ते 25 मिनिटं साधारणतः आपल्याला इकडं काड्या ठेवावं लागतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं मटन शीख आणि चिकन शीख इकडं तयार झालंय. एक काढलं असं काढी. मित्रांनो आपली मटन शीख इकडे भांड्यामध्ये आपण काढायला लागले. अगदी व्यवस्थित पद्धतीने शिजले. इकडं ह्याच्यावरनं येणार आहे आता मस्का. आणि मित्रांनो हे आहे आपलं चिकन शीख. तर मित्रांनो आपल्या इकडं मटन शीख आणि चिकन शीख दोन्ही तयार झालंय. तुम्ही बघू शकता मस्का घालून अगदी व्यवस्थित पद्धतीनं तयार झालंय. टेस्ट करून बघूया आता आपण कसं झालंय. वास यार, काय वास यायला लागलाय तोंडाला, लिटरली असं पाणी सुटायला लागलंय. शब्दात सांगू शकत नाही एवढं खमंग असं वास यायला लागलाय. ट्राय करून बघूया, मला तर आवडेना झालं. चला तर चला ट्राय करून बघूया कसं झालंय. लाजवाब, अतिशय उत्कृष्ट अशी चव आहे मित्रांनो. काय बनलंय आपलं मग, काय बनलंय हे बघा तुम्ही. हे बघू शकता तुम्ही, लोणी घातल्यानंतर ह्याचं चव ना अगदी हाय लेवलला टच झालं. हे घ्यायची अशी भाकर आणि ह्याच्यावर असं कोळा. आणि हॉटेलमध्ये जाऊन टेबल खुर्चीवर बसून जेवण्यापेक्षा लाख पटीनं असं खाली बसून मांडी घालून बसण्यात खाण्यातच तीच खरी मजा आहे. लिटरली एक नंबर चव आहे. का एवढे सगळेजण म्हणतात की चकोलेचं मटन भाजनालय एवढं फेमस आहे ते आज कळालं मित्रांनो.
अतिशय उत्कृष्ट अशी चव आहे. चिकन पण बघू आपण कसं झालंय. टू गुड चव आहे मित्रांनो, एक नंबर चव आहे. तर मित्रांनो मटन आणि चिकन अगदी व्यवस्थित बर्न झालंय. यांचं हे जे खडा मसाला आहे, यांची पपईची चटणी, लाल मसाला अगदी व्यवस्थित पद्धतीने लागलाय आणि जगात भारी डिश आहे. सोलापुरातच नाही तर जगात भारी डिश आहे. एक नंबर चव आहे. आपण आपल्या सोबत आज आपले भाऊ लोक पण इकडे सगळेजण आहेत. तर आपण ट्राय विचारूया की कसं वाटलंय. नाद खोळा एक नंबर चव, एक नंबर. कसं वाटलंय. कडक भाई कडक, एक नंबर चव. ऑथेंटिक आणि युनिक चव आहे मित्रांनो. आणि काय खाताय पिझ्झा बर्गर खा, हे खायला या. काय खाताय पिझ्झा बर्गर हे खायला या. अस्सल जेवण आहे मित्रांनो. चकोली शीख कडे हे एक सोलापूरची ओळख आहे. आपण जसं म्हणतो की लोणावळ्यामध्ये चिक्की फेमस आहे, मुंबईमध्ये वडापाव फेमस आहे, तसं आमचं सोलापूर शीख कढईसाठी फेमस आहे. आणि मला नाही वाटत की ह्यांच्यासारखी शीख अजून इतर कुठल्या गावांमध्ये भेटेल. कारण या डिशला तोड नाही मित्रांनो. एक नंबर अशी डिश आहे ही. स्वर्गाचं सुख, स्वर्गाचं घास आहे. तर मित्रांनो इथं आपण बिस्किट भाकरी सोबत मटन कढई कसं झालंय हे टेस्ट करून बघूया. हे भाकरीला असं कुस करायचं पहिले. यामध्ये येणार आपलं तर्री बघा मित्रांनो. हा येणार आपलं रस्सा. पीस बघूया आपण मित्रांनो. नल्ली आलाय मित्रांनो. चला टेस्ट करून बघूया आपण कसं झालंय. भाकरी हे कुस्करून खाण्यातच मजा आहे मित्रांनो. चला टेस्ट करून बघूया कसं आहे. ठीक आहे मित्र, चव चांगली आहे. सगळं तिखट मसाला, त्यांचा मसाला वगैरे अगदी व्यवस्थित आपल्या मटनच्या रस्स्यामध्ये पडलाय. शीख समोर कढई खालीच असते. कढई असं काय एवढं असं बेस्ट चव मला वाटला नाही. ठीक नाही मित्रांनो. जबरदस्त चवला खाला मित्रांनो. अशा प्रकारे आपण व्हिडिओला एंड करत आहे मित्रांनो. आवर्जून नक्की पेंटर चौक जवळ चकोले भाजनालयाला नक्की व्हिजिट करा आणि यांचे मटन चिक नक्की खाऊन बघा. एक नंबर चव.